Hello, hello. This is the My Artifact episode number 1683. आजची तारीख आहे 19 सप्टेंबर 2019. आता वाजले रात्रीचे दुपारचे 2 वाजले. ऍक्च्युली दुपारचे 2. येस. वाय बिकॉज काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड रात्री नाही केला. वाय कारण काल रात्री मी आलो 1:30 वाजता आणि त्याच्यानंतर मग मी काइंड ऑफ टायर्ड. असं नाही, करू शकत होतो म्हणा, बट तेव्हा कतही इच्छा नव्हती. कारण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करण्यासाठी नाही का, एक प्रकारे तो मोमेंट पाहिजे. त्या मोमेंट मध्ये आपण प्रॉपरली बोलू शकतो. तिथे आपण फ्री आहे, आपण चांगल्याने थोडस स्वतःबद्दल किंवा आपल्या फ्युचर बद्दल वगैरे सगळ्या गोष्टी बोलू शकतो. सो बट समजा जर इच्छा नाहीच आहे आणि करण्यासाठी करायचं आहे, त्यामुळे मग मी आर्टिफॅक्ट एपिसोड हे झालं, ते झालं, ते झालं, ते झालं, दॅट्स इट. बट काही असो, पण आपल्याला हे रेकॉर्ड रोज करणे इम्पॉर्टंट आहे. कारण आय डोंट नो, समजा जर तुला सक्सेसफुल व्हायचं असेल तर यू हॅव टू डू इट एव्हरी डे. सो येस, आय एम डुईंग इट. सो कधी कधी मी थोडे लेम आर्टिफॅक्ट एपिसोड पण रेकॉर्ड करतो, म्हणजे त्याचं काही असं ऐकण्यालायक काही फारसं नसते. माझ्या तोंडाला आल्या फुऱ्या, जिभेला ऍक्च्युली. बावीस तारखेला मला घरमालकाला पैसे द्यायचे 2,500 रुपये. ओके. सो राईट नो मी नाही का त्या म्युच्युअल फंड्स मधून 1,500 रुपये काढून घेतो. 900 रुपये माझ्या खर्चासाठी राहू दे. यावेळेस मी कुठे जाणार नाही. मी काही असं आता वर्धेला वगैरे जाईन. नो नो नो. वर्धेला गेलं का पैसे खर्च होते आणि माझ्यापाशी पैशाची बहुत कमतरता आहे. जर मला क्लासेस लावायचे असेल तर. सो मी हे 2,000 रुपये, सॉरी 1,900 रुपये आहे, त्यापैकी 900 रुपये माझ्यापाशी ठेवतो. 1,000 रुपये आणि 1,000 रुपये राहीन प्लस 1,500 रुपये. तर त्याच्यातून मग मी एक प्रकारे घरमालकाला रेंट देऊन देईन. ओके. 2 दिवस झाले मी गाडीच नाही चालवली. वाय? कारण कसं दिवसभरात मस्त ऊन राहते, एकदम कडक कडक, आणि जशी रात्र झाली ना, असा धो धो पाऊस येतो ना, बहुतच जास्त, एवढा भयानक का खूपच. संध्याकाळ झाली की आभाळ आले का बस पाऊस सुरू, आणि कसं एकदम हाय इंटेन्सिटी वाला. यावर्षी तर पाऊस अतिच जास्त झाला म्हणा. इट वॉज रिअली गुड. इट वॉज रिअली गुड की पाऊस झाला म्हणून. कारण त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी इथे, म्हणजे कसं थोडासा पाऊस झाला मग इथे कसं शेतकऱ्यांचं फायद्यामध्ये येईल, धान्य जास्त उत्पन्न होईल. त्यानंतर धान्य जास्त आले का मग एक प्रकारे मार्केटमध्ये त्याची धान्याची प्राइस कमी होईल. मग लोक कमी झाल्यानंतर मग ते विकत घेईल वगैरे. ऑल दिस थिंग्स. इट्स गुड टू बी, इट्स गुड. ओके, आय डोंट वांट टू टॉक अबाउट पॉलिटिक्स और समथिंग लाईक दॅट. ऍक्च्युली माझा मूड तर चांगला आहे आज सांगण्यासाठी, बट माझ्यापाशी सांगण्यालायक काही आहे नाही. लेटली आय एम थिंकिंग अबाउट वन थिंग, ज्याच्यावर मी थोडासा विचार करून राहिलो होतो जस्ट आताच. राईट नो, असं आता नाही, म्हणजे गेल्या 2-3 दिवसापासून हा विचार करत आहे, बट असं 2-3 दिवसापासून कंटिन्यू विचार करत आहे असं नाही. ओके. इट्स लाईक हा थॉट आला होता माझ्यामध्ये. समजा जर व्हॉट इफ आय रन लाईक स्पीड ऑफ लाईट. सो जर मी लाईटच्या स्पीडने धावून राहिलो आहे किंवा जाऊन राहिलो आहे, तर माझ्यासाठी सिनारिओ कसा राहील, हाऊ वुड बी. वेल, आपण थेरोटिकली घेऊ, कारण प्रॅक्टिकली वॉज नॉट पॉसिबल. वाय? कारण ज्या पर्सन मध्ये मास आहे, तो पर्सन किंवा तो सबस्टन्स किंवा तो ऑब्जेक्ट किंवा जो कोय आहे तो स्पीड ऑफ लाईटला अचीव करू शकत नाही. कारण मास जेव्हा 0 राहील तेव्हाच तुम्ही स्पीड ऑफ लाईटला
ऍक्वायर करू शकता. टिल देन इट वॉज नथिंग. ओके, सो स्पीड ऑफ लाईट इट इज. सो पण आपल्याला विचार करायचा आहे, तर आपल्यासाठी कशाप्रमाणे सिनारिओ राहील. एक थेरॉटिकल विचार घे आणि आपण थोडस एक प्रकारे विज्युअलाइज करू आपण इथे थोडासा. ओके, या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला थोडं बहुत बेसिक अंडरस्टँडिंग आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडं बहुत सायन्स, थोडं बहुत नाही थोडं जास्त सायन्सची गरज लागते, आणि थोडा ब्रेन पॉवर. ओके, लेट्स डू दिस. सो माझ्यापाशी एक इक्विपमेंट आहे. ओके, इक्विपमेंट आहे ज्याच्यामध्ये मी नाही का स्वप्नामध्ये जातो. आणि ह्या स्वप्नामध्ये गेल्यावर नंतर काय होते की मला जो सिनारिओ पाहिजे तो मी सिनारिओ त्यात टाकू शकतो. आणि त्या सिनारिओ नुसार गोष्टी घडत जाईल आपोआप. म्हणजे तुला असं माहित पण नाही पडेल का हे ऍक्च्युअल मध्ये होत आहे की ड्रीम आहे. यस, बट याचा कंट्रोल तुझ्यापाशी राहील. म्हणजे तुला समज जर काही करायचं असेल तर यू कॅन डू एनिथिंग यू वॉन्ट बिकॉज इट्स युअर ड्रीम. सो यू आर द गॉड. ओके, सो माझ्यापाशी हे इक्विपमेंट आहे. आता हे इक्विपमेंट याच्यासाठी बनवलं गेलं आहे की या ड्रीमला कंट्रोल ठेवण्यासाठी. समटाइम्स कधी कधी असं होते ना की आपण एक प्रकारे अचानकपणे स्वप्नाच्या मधातच कुठे ना कुठेतरी येऊन जातो. पण ते कधी कधी बहुत रिअलिस्टिक वाटते, बहुतच रिअलिस्टिक, खूपच रिअलिस्टिक. बट ते आपल्या ड्रीम मध्ये होते. त्याचा कंट्रोल तर आपल्या हाती राहतो, बट आपल्याला माहितच नाही पडत कारण आपण त्याच्यामध्ये एक प्रकारे कॅरेक्टर राहतो, एक पार्ट ऑफ कॅरेक्टर राहतो. बट दिस टाइम यू नो एव्हरीथिंग की तू ड्रीम पाहत आहे, तुझा कम्प्लीट कंट्रोल तुझ्या सोबत आहे. आणि ऑल्सो यू कॅन टॉक टू अनदर पर्सन इन ड्रीम. ऑल्सो यू कॅन टॉक टू अनदर पर्सन इन ड्रीम, बट यू कॅन टॉक टू इन रिअल वर्ल्ड. म्हणजे कसं आहे की एक व्यक्ती आहे, त्याला चेअरवर झोपवायचा आहे, त्याच्या डोक्यावर तो इक्विपमेंट लागेल. ओके, त्याच्यामुळे तो झोपून जाईल. आता ड्रीम मध्ये तो जो काही बोलेल ना तो ऍक्च्युअली इथे आता हा जो झोपल्यानंतर स्वप्नात जाईल. तर स्वप्नात गेल्यावर जो काही बोलेल ते ऍक्च्युअल मध्ये इथे चेअरवर असलेला व्यक्ती तो पण तसाच बोलेल. अँड ऑल्सो याच्या साईडला असलेले नाही का कम्युनिकेशन तो ड्रीम मध्ये असलेल्या लोकांसोबत पण करू शकतो आणि इथे रिअल वर्ल्ड मध्ये असलेल्या लोकांसोबत पण करू शकतो. आणि इथे नॉलेज ट्रान्सफर होऊ शकते, इथे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर होऊ शकते. हे जे इक्विपमेंट आहे हे खूप जास्त हायली ऍडव्हान्स वगैरे नाही आहे. यस, बट याचा युटिलाइज बहुत चांगला आहे. याचं युटिलायझेशन एक प्रकारे स्टडीसाठी करण्यात येतो. ऍक्च्युअली थेरोटिकल स्टडी म्हणजे ते ऍक्च्युअली कधी पॉसिबल होत नाही. आता का होत नाही, कशामुळे होत नाही वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टीसाठी हे इक्विपमेंटचं काम काय का हा इक्विपमेंट एक प्रकारे स्वप्नामध्ये नेतो आणि स्वप्नामध्ये नेल्यानंतर तुम्हाला त्या स्वप्नाचा फुल कम्प्लीट कंट्रोल देतो. ओके, त्याच्यानंतर या स्वप्नामध्ये होणाऱ्या ज्या काही गोष्टी आहे या बिलकुल एक्झॅक्टली रिअल लाईफ मध्ये होणाऱ्या सिनारिओ सोबत राहतो. म्हणजे समजा जर इथे खूप जास्त पाऊस येऊन राहिला आहे रिअल वर्ल्ड मध्ये, तर ड्रीम मध्ये पण रिअल मध्येच पाऊस येईल. या समजा तुम्हाला वाटत असेल तर, समजा तुम्हाला वाटते मी स्वप्नामध्ये आहे आणि मला एक प्रकारे पाऊस दाखवायचा आहे, तर तो ऍक्च्युअल पाऊस राहील, त्याच्यामध्ये सगळेजण ओले होईल, तू पण ओला होशील. ऍक्च्युअली सगळेजण पाऊस येईल, पाणी भरेल वगैरे वगैरे एव्हरीथिंग. सो जो काही अफेक्ट आहे तो बिलकुल नॅचरल फॉर्मॅट मध्ये राहील आणि इट वॉज रिअली गुड. आणि मेन इम्पॉर्टंट इज दॅट की यू कॅन कम्युनिकेट विथ द रिअल पर्सन ऑर ड्रीम पर्सन. म्हणजे ड्रीम मध्ये असलेल्या कॅरेक्टर सोबत पण तू कम्युनिकेट करू शकतो आणि रिअल मध्ये पण असलेल्या कॅरेक्टर सोबत तू कम्युनिकेट करू शकतो. आता रिअल मध्ये असलेल्या पर्सन सोबत कसा काय कम्युनिकेट करू शकतो, जसं लाईक आपण स्वप्नात तर बोलतोच ना, राईट? तिथेही आपण स्वप्नातच बोलतो, बट ऍक्च्युअली आपण बोलतो आणि दुसऱ्यांसोबत कम्युनिकेट पण करतो. त्याच्याकडे बघत नाही, बट आपल्याला माहिती आहे का तो ही सिट नेक्स्ट टू मी आणि त्याच्यानंतर तो आपल्याला काही इन्फॉर्मेशन सांगत आहे आणि त्या इन्फॉर्मेशन आपण इथे अप्लाय करतो. ओके, सो आता मी जे सांगत आहे त्याचा थोडा बहुत
कळलं का की मी का सांगत आहे का नाही सांगत आहे. ओके, आपण त्याला थोडं सोप्या सोबत समजून सांगण्याचं म्हणलं ना, एक इक्विपमेंट आहे जो आपल्याला ड्रीम मध्ये नेतो. ओके, आणि ड्रीम मध्ये होणाऱ्या गोष्टी ऍज एक्झॅक्टली पॉसिबल लाईक रिअल मध्ये होणाऱ्या गोष्टी. ऑल्सो यू कॅन कम्युनिकेट विथ द ड्रीम पर्सन अँड रिअल पर्सन. ओके, कोण ऐकणार आहे, कोणाला मी एवढं सांगून राहिलोय. या जस्ट हेड्स अप, मी माझं एक प्रकारे माइंड क्लिअर अप करत आहे. ओके, आता हे नाही का, हे मी हे अजूनपर्यंत जोपर्यंत कळणार नाही, जोपर्यंत मी समोरचा एक प्रकारे सांगणार नाही की व्हॉट इज हॅपन. सो आता मी काय करतो की माझ्या डोक्यामध्ये ते इक्विपमेंट टाकतो आणि मी एक सिनारिओ क्रिएट करतो की आय लाईक टू ट्रॅव्हल ॲज फास्टर ॲज लाईट. म्हणजे लाईट एवढी स्पीड आय नीड, म्हणजे मला लाईटच्या स्पीडने ट्रॅव्हल करायचं आहे फ्रॉम वन एंड टू अनदर एंड. जस्ट लाईक आय एक्झाम्पल इज दॅट की मला एक दिलं आहे की मला या पोझिशन पासून ते माझ्या ऑफिस पर्यंत जायचं आहे ऍट द स्पीड ऑफ लाईट. सो माझ्यासाठी काय सिच्युएशन राहिली आहे त्याची स्टडी करण्यासाठी मी ते इक्विपमेंट घालतो आणि एंटर करतो, आणि एंटर केल्यानंतरच मी मरून जातो. या लिटरली, या आय जस्ट गेम टू ड्रीम. डोळे उघडतो, मला ऑफिस दिसते अँड आय विल डाय. व्हॉट द फक, मर गया मैं. या नेक्स्ट टाइम मी पुन्हा तेच करतो, नेक्स्ट टाइम पण मी मरून जातो. तर आता मी माझा सिनारिओ थोडासा चेंज करतो. या आता मी स्पीड ऑफ लाईटला नाही जात. ओके, आय जस्ट हॅव टू बी राईट नाऊ इन द पोझिशन. फक्त मला या पोझिशनवर सेट ठेव, मला इथून ऑफिसमध्ये जायचं आहे. ओके, बट स्पीड ऑफ लाईटनीच जायचं आहे. बट वेट, इथे सिनारिओ माझ्या कंट्रोलमध्ये आहे ना. तर मी काय करतो की एक बेसिक्स एक्झाम्पल घे. या की समजा जर मी एक एक्झाम्पल घेतो की मी स्पीड ऑफ लाईटने जाऊन राहिलो आहे. नो नो, इथे मी स्पीड ऑफ लाईटली नाही जाणार. या लोकांची स्पीड आहे ना, यांना मायनस करू आपण स्पीड ऑफ लाईटने. म्हणजे म्हणण्याचा अर्थ मला कळलं नाही. ओके, आपण थोडस एक प्रकारे पॉसिबल एक्झाम्पल घेण्याचा इथं प्रयत्न करू. मला एक्झाम्पल ओके, 3 डिवाइड बाय 18. समज जर मला डिव्हिजन करायचं आहे तर 3 डिवाइड बाय 18 तर काय होते, माझा आन्सर काय येईल? 6. साइन 3 18 ऑफकोर्स. या आता मला एक्झाम्पल जास्त रिलेट नाही होऊन राहिलं आहे. म्हणजे हे असं आहे ना की मी माझा पर्स्पेक्टिव्ह दाखवत आहे ना. या म्हणजे ऍज अ स्पीड ऑफ लाईट मध्ये तुम्ही काय इमॅजिन करता की पलक झपकते, आपण त्या जिथे जायचं तिथे पोहोचून जाऊ. या बट इथे मी माझा पर्स्पेक्टिव्ह दाखवतो की मी कोणत्या स्पीड नाही, माझ्यासाठी गोष्टी खूप नॉर्मल राहतील. बट ऑल ओव्हर द वर्ल्ड किंवा ऑल ओव्हर द माझ्या अराउंड होणाऱ्या साऱ्या काही गोष्टी आहे, या साऱ्या गोष्टी मायनस स्पीड ऑफ लाईटने होईल. या म्हणजे जे काही त्यांचे ऍक्च्युअल गोष्टी आहे, या साऱ्या ऍक्च्युअल गोष्टी त्या स्पीड ऑफ लाईटच्या मायनसने करतील. स्पीड ऑफ लाईटच्या मायनसने करतील म्हणजे काय? म्हणजे की ते लोक सगळे पॉज राहतील. सिम्पल एक्झाम्पल आहे. मला इथून ऑफिस मध्ये जायचं आहे, तर माझ्यासाठी गोष्टी साऱ्या स्टॉप होऊन जाईल. इट वॉज बिलकुल जसे ते माणूस बिलकुल जागच्या जागीच राहील. बिलकुल एव्हरीथिंग वॉज पॉज. ओके, अनदर थिंग की जेव्हा मी बोलतो तेव्हा मी बोलू शकत नाही. व्हाय? कारण माझे होठ फाटून जातात, किंवा समज जर मी असं बोट हालवून राहिलोय तर माझं बोट तुटून जाते.
किंवा मी कोणतेही मुवमेंट करत आहे माझ्या बॉडीमध्ये, तर माझ्या बॉडीमधले जे काही ऑर्गन्स आहे ते एकदम डिसमेंटल होऊन राहिले. इव्हन रक्त, त्याच्यानंतर हड्डी, आणि हड्डी त्याच्यानंतर डिझॉल्व्ह होऊन राहिली म्हणजे म्हणजे एक प्रकारे तुकडा तुकड्यामध्ये जाऊन राहिली. इट वॉज आय डोंट नो. हे होऊन राहिलंय बिकॉज ऑफ दॅट की तू स्पीड ऑफ लाईट मध्ये आहे. म्हणजे तुझी जे काही ऍक्शन करशील ते स्पीड ऑफ लाईट नी करशील. ओके. सो कसं आहे की जेव्हा तुम्ही एवढ्या स्पीड ऑफ लाईटनी काम करता, तेव्हा कसं आहे की आपली जे बॉडी आहे याच्या आतमध्ये काय असतो, आपल्या बॉडीमध्ये ऑर्गन्स असतात, टिश्यूज असतात, सेल असतात, राईट. सेलमध्ये न्यूक्लियस असतात आणि न्यूक्लियस मध्ये एलिमेंट्स असतात. ऑलराईट. आता कसं आहे की तू स्पीड ऑफ लाईटने चालला आहे, बट तुझ्या आतमधले जे एलिमेंट्स आहेत ते तर त्यांच्या रेग्युलर रुटीन मध्ये आहे. आता हे जे रेग्युलर रुटीन मध्ये असलेले जे एलिमेंट्स आहेत, जे ऑर्गॅनिक स्ट्रक्चर क्रिएट करत आहे माझ्या सेलमध्ये, ऑलराईट, म्हणजे ते एक प्रकारे ऑर्गॅनिक झालाय. आता हे असे खूप सारे सेल आहेत, ते एकमेकाला कनेक्टेड आहे विथ सेल बाउंड्री. ओके. आणि हे बोथ हायली कॉन्टॅक्टेड आहे, बट माझी मोशन आहे ते स्पीड ऑफ लाईटनी सुरू आहे. म्हणजे मी माझं बोट आहे जरी हलवून राहिलो ते स्पीड ऑफ लाईटनी आहे, तर माझ्या बोटावर असलेले जेवढे काही मिलियन्स ऑफ सेल्स आहेत ते काफी डिसमेंटल होऊन राहिले. व्हाय? कारण ते सेलची जे बाउंड्री आहे ना ते सस्टेन नाही करता एवढ्या स्पीडला, त्यामुळे ते सोडून देतात एकमेकांचा कॉन्टॅक्ट, आणि त्यामुळे माझं बोट तुटून राहिलंय. सो हा, इथे कसं या साऱ्या गोष्टी कसं आपण सायंटिफिक गोष्टी इथे डिस्कस करताय. जोपर्यंत तुम्ही सायंटिफिक गोष्टी तुम्ही स्वतःबद्दल अप्लाय करू शकत नाही, तोपर्यंत या साऱ्या गोष्टी समजू शकत नाही. कारण ह्या साऱ्या गोष्टी कसं आहे, एक प्रकारे 3D किंवा एक प्रकारे व्हिज्युअलायझेशन होऊनच प्रॉपरली समजू शकते. नाहीतर मी असं किती बडबड करीन, सगळं बाउन्स जाईल. ओके. सो लेट मी अंडरस्टँड वन थिंग. सो ट्राय टू अनालाइज इन युअर हेड. डोक्यामध्ये विचार करण्याचा प्रयत्न कर की हाऊ एक्झॅक्टली हॅपनिंग टू अस. सो जेव्हा मी नाही का माझं कोणतंही मोशन स्पीड ऑफ लाईटनी आहे, तर माझ्या बोटावर असलेले जेवढे काही सेल्स आहे, मिलियन्स ऑफ सेल्स आहे, त्या सेल्स मध्ये असलेली सेल बाउंड्री आहे ते एकमेकांना कनेक्टेड आहे, विच इज नॉट रिअली सस्टेनेबल फॉर द स्पीड ऑफ लाईट, राईट. तर त्यामुळे ते तुटून राहिलाय. 2:30 वाजले. अरे मला सांगायचं तर खूप काही होतं, बट ऍक्च्युली आता तर ऑफिसचा वेळ झाला आहे, आणि कसं आहे, मी बाईक आणली असती तर बरं झालं असतं, बट ऍक्च्युली काल रात्री पाऊस होता त्यामुळे मी बाईक ऑफिसमध्ये ठेवली आणि ऑफिस बसने आलो. व्हॉटएव्हर. वेल, आपल्यासाठी हे काही जाणार नाही आहे. आय एम थिंकिंग अबाउट इन माय हेड. 8 एपिसोड मध्ये चालले रेकॉर्ड होईल का नाही माहित नाही यार. वाय? कारण आता माझा मोमेंट आहे, मला सांगूशं वाटत आहे, त्यामुळे मी इथे सांगतोय. नेक्स्ट टाइम मी 8 एपिसोड रेकॉर्ड करेन, बट आय डोंट नो या सगळ्या गोष्टी सांगेन का नाही सांगेन, बिकॉज इट्स इन माय हेड. आणि हे डिपेंड करते की माझ्यापाशी किती फ्री टाइम आहे. बघ ना, मला काल रात्रीपासून आज दुपारी 2 वाजता फ्री टाइम भेटला. सो आय एम बिझी. वेल, माझ्या याच्यामधला ऑफिस मला टाइम तर पूर्ण जाऊन राहिला याच्यामध्येच. ऑफिसमध्ये कम्प्लिटली 12 घंटे जाऊन राहिला, कारण मी बसनी येऊन जाऊन राहिलोय ना, त्यामुळे. Whatever, it does look great. We talk about after a while. Okay. So this is it. This is the end. This is the My Artifact episode number 1683. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.